तर नमस्कार मित्रांनो, काल जे गाडी भरून गवत आणलं होतं ना, तर त्याची कुट्टी करून टाकली गुरांना खायला. आणि इकडे हिरे खातो ह्याच्यात. ह्या गायांना सकाळी गवताची कुट्टी खायला टाकली होती, पण चरायला जायला ह्यांना थोडंसं उशीर आहे, तर त्याच्यामुळे ह्यांना बांधले चरायला. ह्या दोघींनाही इथं चरायला बांधले. आणि इथं पण काय नाही, त्यांना चांगलं गवत आहे खायला. फक्त दिवसभर मोकळे असतात आणि इथं हे चरून गवत खातात. पण गवत चांगलं वाढलेलं आहे आणि आवडीने खातात बी. इथे ह्या दोघी बांधल्यात आणि गौरांग इकडं बांधलं आहे. कुठे इकडं गौरांगला बांधलं मी गवत खायला. बघा इथं गौरांग आहे. अशीच मी स्टॅलिन पण बांधली एका जागेवर गवत खायला. आणि बाकी ती मेंट असे ना, तर तिला पण बांधायचे गवत खायला. चला आता हे सगळे गुरं सोडले चरायला. त्या वरच्या गुरांना मी चरायला बांधलं होतं आणि ह्यांना खायला टाकलेलं होतं. आता थोडंसं उशीर झाला ह्यांना चरायला जायला, तर त्याच्यामुळे ह्यांना इथं चरायला बांधलं होतं. आत्ता तरी टाईम किती झाला, आता 2 वाजले. 2 वाजता गुरं चरायला जाणार आहेत. राणी राणी शुभश्री ए चल स्टॅलिन हाय चल. गुरु आज चालले तळ्यावर चरायला. मी काल दाखवलं होतं ना, तर तिथं चरतील, परत तळ्याच्या भिंतीवर जातील. हा काला बरं राहून देऊ किती तिला. चल स्टॅलिन हाय नाही, थांबन ना तिकडं बसन. हा आणि ते उन्हाने तिला जाऊ वाटत नाही ना बाहेर. स्टॅलिन हाय ही गाभण आहे गाय. तर काय ना, म्हणजे तिने इथंच खाल्लेलं आहे, तर उन्हात जाऊ वाटत नाही गुरांना पण. कारण सध्याला ऊन लयच पडतं, म्हणजे थोडाच वेळ ऊन राहतं पण लय तापतं असं. आणि आज जायचं चालू इकडं भांडे धुवायचं. दसरा काढला आज, त्याच्यामुळे सगळ्या गाळे धुळे बाहेर काढल्यात. ते छोटाले डबे बी धुतलेत आणि इकडं मोठाले डबे धुवायचं काम चालू आहे यायचं. आता बैल घेतलेत मी. बैल घेऊन चाललोय आपल्या तळ्याकडच्या शेतात. माग हरण्या घेतलाय. हिऱ्याला पण सवय लावायची. आणि आता थोड्या दिवसांनी चिमणी मी बैलगाडी घेऊन आलो तर तळ्यावर बर, पण आभाळे आले. आता पाऊस येईलच. मी भिजणार तर नक्की. मी छत्री घेऊन आलो, काय अडचण नाही, पण बैल तर भिजते. आणि आज कसं यायला उशीर झाला ना. मी बैल लावले तिथं आपल्या ऊसाच्या बांधाला. बैल ऊस तर काय खात नाहीत आणि सोयाबीन इकडं खाली खड्ड्यात आहे. आणि प्रॉब्लेम काय माहिती आहे का, बैल जर बांधाच्या इकडं शेतात गेले ना, बैलांचे पाय फसतात. तर त्याच्यामुळं बैल आहेत ना, बांधून खालीच उतरत नाहीत. तर त्याच्यामुळं एवढं काय लक्ष द्यायची गरज नाही बैलांकडं. कारण की शेताच्या खाली जर पाय पडला ना, लगेच पाय फसतो बैलांचा. आणि ते त्यांना कळले, तर त्याच्यामुळे बैल बांधाच्या खाली उतरतच नाहीत. आणि इकडून तर भरपूर गवत आहे, त्याच्यामुळे सोयाबीन खायचा विषय येतच नाही. आणि इकडं ऊस पण खात नाही बघा चिमण्या. त्याला मी आता थोडं फटकिलं, पण तिकडं सोयाबीन खाल्ली होती आणि थोडीशी आत्याची, म्हणजे 1 ठोम. तर त्याच्यामुळं म्हणजे येतानाच मला तर तिकडं बैल चारायचेच नव्हते त्या बांधाला. कारण की तिकडं हे आहे ना, कारण तिकडं बैलांनी 2-3 दिवस तिकडं गवत खाल्ले, तर त्याच्यामुळे मला तिकडं चारायचेच नव्हते. मी नवीन बांधाला आज आणलेत. पण ऊस पण चिमण्या खात नाही आणि सारख्या पण ऊस बैल खातच नाहीत. तर खात आहेत फक्त गवत. आणि गवत इतकं वाढलेलं आहे ना, तर त्याच्यामुळे मी बैलांमागं गेलोच नाही. हातात दाव धरून चारलेच नाहीत. बैल तिकडं आरामात खात आहेत. पोट भरलं ना, मग चरत चरत इकडे येतील. नाही तर मग मी परत ऊसातून जाईल तिकडं बैल आणायला. पण आता खाऊन देतो. आणि पाऊस जोपर्यंत येत नाही ना, तर तोपर्यंत बैल चारायचे त्यांचं पोट भरेपर्यंत. तर त्याच्यामुळं त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज पडतच नाही. चिमण्या ऊस मोड आहे. आणि मोत्या ना माझ्यासोबत येताना चांगला होता बरं का. हरण्या मागं तो बैलगाडी मागं हरण्या पळत होता, बैलगाडी मागं. तर हरण्याच्या मागं पळत होता मोत्या. ऐक रे ऐक. तर हरण्याच्या मागं मोत्या पळत होता ना, येताना चांगला होता मोत्या. मग वाटेत त्याला एक कुत्रं भेटलं आणि कुत्रं भेटल्यापासून मग कोणी दगड मारलं काय लंगडायलाच लागला मोत्या. तर आता तिकडं शेतात जाऊन बसलाय आरामशीर. ते बघा तो मोत्या, त्याला कुणीतरी दगड हाणला असेल
नाहीतर कुत्रं चावलं असेल, काटा मोडला असेल काय माहीत. पण तो इथं आलं, मी बघितलं नाही, इथं आलं त्यावेळेस लंगडत होता मोठ्या. मग आता निवांत जाऊन बसला तिकडं काळ्या रानात. आणि ज्यावेळेस मी घरी जाईल ना, तो असा पण मधून पण जाईल, त्याला इथून रस्ता माहिती आहे. असं तिरकं सरळ गेलं ना तर आपलं घर लागतं, म्हणजे आपलं शेत डाळिंबाचं, आणि तिथून पुढं तर त्याला सगळं माहिती आहे. तसं मोत्याला तळ्याचा सगळं एरिया माहिती आहे. जर पाऊस आला तर जाईल घरी मोत्या, पाऊस नाही आला तर मग माझ्यासोबतच बैलगाडीसोबत जाईन घरी. तर असं बैल खात आहेत गवत. आणि आबाळ तर इकडं नव्हतं ना, आता इकडून पण आले, आणि इकडच्या बाजूने जास्त आबाळ आहे, म्हणजे डोक्यावरच म्हणायचं. आणि आपले गुरं आहेत ना, आज पण तलावावरच आलेत, म्हणजे तळ्यावरच आलेत चरायला. तर इकडं एरिया आहे, तिकडं तळ्याच्या इकडे खालच्या बाजूने माझं बोट आहे ना, तर इकडच्या बाजूने चरतात आपले गुरं तळ्यावर. तर आता तिथं 1-2 गुरं आहेत, पण कोणाच्यात मला सांगता येणार नाही. आता फोनमध्ये दिसत पण नाही, पण आहेत तिकडं गुरं. आपले नाही, ते लोकांचे. चला, आणि गवत इकडं खायला चांगलं आहे बरं का गुरांना. आणि हरण्याला मी चरायला बैलांसोबत आणलं नाही, कारण की हरण्याला तिकडं बांधले. इकडं कसं आहे, हरण्याला जास्त काय माहिती नसते. तर रानात गेला ना तर पाय फासायचे त्याचे, आणि हातात घेऊन चारायचं पण नव्हतं ना, गवतले मी गावतात चालणार नाही विचूकाट्यामुळं. तर त्याच्यामुळं हरण्याला तिकडंच बांधलं चरायला. म्हणजे त्याला पण भरपूर लांब दावा बांधले, जागा बदलायची गरज पडणार नाही हरण्याची पण. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी दोन्ही बैलांचे दावे वेगवेगळे असतात, पण मी ते एकत्र करून बैल तिकडे चरायला गेलेत ना, मी जवळ नाही ना, तर अशा टायमाला सरच्या चिमण्याला मारतो. आणि वेगवेगळे कासर केले ना तर बैल लांब लांब जातात. मग एकाकडे लक्ष द्यायचं का, म्हणजे सरच्याकडे लक्ष द्यायचं का चिमण्याकडे, असं होतं ना. मग त्याच्यामुळे एक दावे केले ना तर जास्त लांब लांब बैल जात नाहीत, मग दोघांना एकदाच लक्ष ठेवता येतं. तर त्याच्यामुळे दावे एक केलेत. पण जर चान्स भेटला ना असा, तर सरच्या चिमण्याला नक्की मारतो. आणि असं मग जवळ कोणी नसलं ना, सरजा मारतोच चिमण्याला. पण कधी कधी, आतापर्यंत तर नाही मारलं, पण म्हणजे आज आतापर्यंत नाही मारलं ना. त्याच्या अगोदर सरजाने भरपूर वेळेस मारलेलं आहे चिमण्याला. आता पण दोघांचे तोंड जवळ आहेत ना, आज नाही मारू. आता बाहेर पाऊस चालू झाला आहे, बैल चरतायत तिकडं. मी छत्री घेतली बरं का, पण सरजा तर छत्रीला भीतोय राव, म्हणजे जवळच येऊन देत नाही. मी जवळ गेलो की पुढं जातोय. आणि मी भिजलो पण असतो बैलांसाठी, पण मी फोनसाठी कॅरी बॅग आणली नाही. कॅरी बॅग नाही, काय नाही, मग फोन भिजन मी भिजलो तर त्याच्यामुळे मला भिजता पण येत नाही. आणि पाऊस पण चालू आहे. पण तसं बैल पीक वगैरे तर काही खात नाहीत, पण गाडी कशी झोपायची घरी जाताना, तो प्रॉब्लेम. तर मला मी भिजायचं काय अडचण नाही. फोन कुठे ठेवू, परत विजा चमकायला लागल्यात, गडगडाट होतोय थोडाफार. या बैलांचं काय करू, जाते बघतो. तो जर गाडी झोपायपर्यंत पाऊस उघडच नाही, उघडला मग तसंच कसं तरी ॲडजस्ट करतो मी. पण वेळ आहे आणखीन मला घरी जायला थोडासा. तलाव भरलेला किती महिना झाला, आपला तलाव भरलेला. पाऊस चालू आहे. बैल चारत आलोय बैलगाडीजवळ. आता पाऊस उघडलाय. हरण्याला इथं बांधलं होतं बैलगाडीच्या मागं, पण त्याला लांब दाव्याने बांधले ना, भरपूर गवत खाल्लंय त्यांनी पण. आणि शेतात असं पाणी साचलं आपल्या इकडं, म्हणजे पाऊस जास्त पडतो ना, तर त्याच्यामुळे असं शेतात पाणी साचले. पाणी साचल्यामुळे सोयाबीन पिवळी पडली. चला, आता मी बैलगाडी झोपली, महाग हरण्याला घेतले. आता चाललो घरी. बैल भिजले. आज जर सगळ्या चरायलाच गेलं नव्हत्या, ह्यांना टाकलाय मुरघास खायला. म्हणजे मी नाही, मी तर आत्ता आलो घरी, माझ्या अगोदरच मुरघास टाकलेला आहे. ह्यांचाच थोडा मी हरण्याला टाकला. तसं हरण्या गवत खाऊन आलाय, पण पावसामुळे आज काय पोटभर गवत खाल्लंच नाही बैलांनी, तर त्याच्यामुळे हरण्याला बी टाकलाय मुरघास खायला. आणि थोड्या वेळाने मग बैलांना टाकायचं, कारण की वरच्या शेडमध्ये हिऱ्याला आणि किलरीला पण टाकलेला मुरघास आणि बैलांच्या ड्रममध्ये टाकलेला आहे ना, तर त्याच्यामुळं बैलांना थोड्या वेळाने टाकता येईल संध्याकाळी खायला. कारण की आज पाऊस आलता ना, तर त्याच्यामुळे पुरते चरलेच नाहीत बैल. कसं गावतो पाणी पडलेलं असतं ना, तर त्याच्यामुळं व्यवस्थित खातच नाही.
म्हणजे खातात पण एवढं खाल्लं नाही त्यांनी, जास्त वेळ मी थांबलो पण नाही. अगोदरच जायला उशीर झाला होता, तर त्याच्यामुळे मग जास्त वेळ मी थांबलो पण नाही. आता आपले चरायचे गुरं आलेत बरं का, ह्यांचे लाकड वगैरे सोडून ठेवलेत मी. आता ह्या गायला मुरगा संपू लागतात. चल गंगा इकडे. ह्या गायची दोघींची मारामारी होती बरं का, आणि ती कसं हाईटवर गाय ना, तर त्याच्यामुळे तिचं मान समोर येते, मग ती गंगाला मारते. नाही त्याचं समोरासमोर म्हणलं ना, गंगा लहान आहे पण तरी पण ह्या गायला मारू शकते. म्हणजे मारणारच ती समोरासमोर असल्यावर, म्हणजे मोकळे असल्यावर. पण ती काय होतं, ती वरची म्हणजे पलीकडची साईड आहे ना, ती जरा वर आहे, कोबा जरा हाईट आहे पलीकडून, तर त्याच्यामुळे ती हिला मारते. आणि ह्यांचं कसं इकडची हाईट जरा खाली आहे ना, तर त्याच्यामुळे ह्यांना व्यवस्थित मारता येत नाही, म्हणजे मान वर सरकत नाही. नाहीतर गंगा पण लय कडू आहे. हिला खिलेरीला आज मी जागेवरच बकेटीत पाणी दाखवलं, आणि हिऱ्याला आता खुराक ठेवले. हिऱ्याचं खुराक खाऊन झालं की त्याला पण पाणी दाखवायचं. आणि आज पण कामं वेळेवर आवरलेत, म्हणजे पाऊस आला तर त्याच्यामुळे कामं वेळेवर आवरलेत. पलीकडच्या गाया पण बांधून झाल्यात त्या शेतांद्या.